fantastic when you see a film like Tapal, or when you see a film like Fandry, or you see a film like I forget the name. Sorry, Elizabeth Ekadashi, or stuff like that. Whether it's child actors, whether it's the technical, the crew, you see there's so much involvement, there's so much thought, whether it's in the story, dialogue, screenplay departments, or if you see even the cinematography of some of these films is outstanding. You know, there could be a film like Reggae, or there could be a film like, I forget the name, I'm sorry, but these films which I have seen, I find technically they're on par with so much of the stuff that, you know, one is making. So it's only right that we honor and celebrate this kind of excellence. इथे तुम्हा तिघांनाही प्रश्न आहे. खरं तर हा पहिल्यांदा पुरस्कार सोहळा मराठीमध्ये होतोय, तर याची संकल्पना साधारण कशा पद्धतीची असणार आहे? ह्याचं उत्तर फक्त जितेश देऊ शकतात. प्रश्न तिघांना विचारलाय तुम्ही, परंतु उत्तर So first of all, like we said, Marathi cinema has come of age, so we wanted to honor and celebrate excellence. We have a popular polling, after which the jury takes over and rates the movies. Also, we will have a variety entertainment as almost award functions, and the award function is going to happen on the 20th of November at the Kashinath Ghanekar Auditorium in Thana. And we are hoping that a lot of our Marathi fraternity will come, and we'll get some Bollywood stars as well. So we're just hoping it will be a happy marriage. To thank our hospitality partner La Rouche for this lovely afternoon, and all of you for extending your support and taking out time in being here. Thank you so much for being here with us. Have a pleasant evening ahead. खरं तर एक 60-65 वर्षानंतर एक मोठा जो ब्रँड आहे फिल्मफेअर, हा जो ब्रँड त्याला नेहमीच अवॉर्डनी सन्मानित केलेला आहे. मराठीनं फक्त एक 3-4 कॅटेगरीमध्ये पूर्वी अवॉर्ड मिळायचे फिल्मफेअरचे, परंतु आता फुल फ्लेज अवॉर्ड फंक्शन फक्त मराठीसाठी वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये येणार आहे. आय थिंक त्याचं मराठी प्रेक्षक म्हणून मी स्वागत करतो. नक्कीच. ब्लॅक लेडी जेव्हा तू आज हातामध्ये पकडलीस तेव्हा तुला कसं फील झालं? कारण तू पहिल्यांदाच मला वाटतं पकडलीस ना? नाही, ह्यापूर्वी मी एकदा पकडलेली ती जिनिलियाची ट्रॉफी होती. त्यांना जे तेलुगू चित्रपटासाठी मिळाली होती. परंतु खरंच एक अभिमानाची गोष्ट आहे की जेव्हा एक मराठी फुल फ्लेजेड अवॉर्ड्स आज फिल्मफेअरचे लॉन्च होत आहेत, आणि याच्या अनाऊन्समेंटसाठी मला इथं आमंत्रित केलं गेलं, आणि याची जी पहिली ट्रॉफी होती ती मी हातात धरली आज. आणि मला वाटतं की माझ्यासारखंच इतर जे मराठी लोक आहेत, मराठी प्रेक्षक आहेत, ते सुद्धा आतुरतेने वाट पाहत आहेत ह्या पहिल्या अवॉर्ड्स. नक्कीच. 2014 हे साल जे होतं ते मराठी सिनेमासाठी एक विशेष असं साल ठरलं, कारण अनेक सिनेमे हिट ठरलेले आहेत. कदाचित त्याच्यामुळे यावर्षी 2014चे अवॉर्ड देणार आहेत असं काही आहे का? नाही, ह्याची मला काहीच माहिती नाही. त्याची माहिती जितेश पिल्ले जे फिल्मफेअरचे हेड आहेत ते देऊ शकतील. रितेश, तुम्हाला फिल्मफेअरचे हिंदीसाठी आतापर्यंत किती अवॉर्ड मिळालेले आहेत? आत्तापर्यंत अवॉर्ड सोडा मला फक्त एकच नॉमिनेशन मिळालं. त्यामुळे आता कमीत कमी मराठी अवॉर्ड चालू होते, तर कदाचित दरवर्षी किंवा कोणत्या ना कोणत्या फिल्मसाठी काही ना काही अप्रिसिएशन. नाही, कसं आहे की प्रामाणिकपणे काम करावं, आणि तुम्ही ज्या वर्षी चांगलं काम करता त्या वर्षी दुसऱ्या कुठल्या कलाकारांनी जर तुमच्यापेक्षा चांगलं काम केलं असेल, मग त्या व्यक्तीला अवॉर्ड नक्कीच मिळाला पाहिजे. मला वाटतं की प्रत्येक कलाकार हा प्रामाणिकपणे काम करतो, आणि काही ही रेस नाही आहे ना, सगळे एकच भाग घेऊन
त्याच्यात कम्पीट करत नाहीत. वेगवेगळे चित्रपट बनतात, वेगवेगळे परफॉर्मन्स असतात आणि मला वाटतं की स्वतःला मिळतोय का इतरांना मिळतोय, इट्स अबाउट सेलिब्रेशन अँड सेलिब्रेटिंग द एंटायर इयर ऑफ सिनेमा. दॅट्स इम्पॉर्टंट. आणि सध्या लोक तुमची माऊली अनाऊन्स झाली होती आणि शिवाजीवरती फिल्म अनाऊन्स झाली होती, त्याची वाट बघतायत. त्या दोन्ही फिल्म आम्हाला कधी नाही, सगळ्यात पहिलं माऊली सुरू होईल मिड नेक्स्ट इयर. आणि शिवाजी काय आहे की इट्स अन एक्साइटिंग प्रोजेक्ट आणि प्री प्रॉड चालू आहे, परंतु हिस्टॉरिकल चित्रपट असल्यामुळं त्याचं प्री प्रोडक्शनला वेळ लागेल. आणि त्यासाठी काही वेगळी फिजिक पण बनवावी लागणार मेहंदी फिजिक नाही, काम चालू आहे. रितेश लयवारीसाठी काय मला काही नॉमिनेशन वगैरे काही माहिती नाही. मला ह्यातच आनंद आहे की मराठी फिल्मफेअर अवॉर्ड येत आहेत. मराठीत पहिल्यांदाच फिल्मफेअर अवॉर्ड येत आहेत, तर जसं आपण बघतो की याला मॉडर्न लुक असणार आहे की मराठमोळा साज असेल, ह्याची मला अजिबात माहिती नाही आहे. नाही, मी एक गोष्ट सांगू का आपल्याला, फिल्मफेअरचं त्यांची जी टीम आहे आणि त्यांचं जे एक्सपिरियन्स आहे ह्या क्षेत्रात ते माझ्यापेक्षा कितीतरी जास्त आहे. मला वाटत नाही की त्यांना माझ्या सजेशनची गरज असेल, परंतु मी एवढंच सांगू इच्छितो की एक चांगलं अवॉर्ड करणार आहे फिल्मफेअरच्या त्या आज अजून काहीच ठरलं नाही. आई थिंक नहीं, तवज्जो फिल्मों को देनी चाहिए. इससे फ़र्क नहीं पड़ता कि वो फिल्म हिंदी में है या मराठी में है. हालांकि मैं यही कोशिश रहती है कि साल में एक फिल्म मैं मराठी में करूं, क्योंकि जब मैंने 10 साल बाद लयभारी की तो मुझे काफ़ी मज़ा आया. एंड आई एम होपिंग कि हर साल मैं एक मराठी फिल्म करूं. हिंदी भी तो करूँगा ना. एफटीआई इशू को लेकर काफी सारे फिल्ममेकर ने नेशनल अवार्ड को रिटर्न किया, तो कुछ रिएक्शन चाहिए. रिएक्शन टू फिल्ममेकर्स ने नेशनल अवार्ड रिटर्न किया है. हाँ. रिटर्न द अवार्ड. Okay. Okay. Including Divakar Banerjee and all Okay. big names. I think it's their way of protesting, and everyone has the right to protest in their own way. एक sensitive issue है FTI का, और I think क्या होता है कि it's a way of getting everyone's attention to an issue. Okay. और मुझे लगता है अगर उनको लगता है कि उनको जो सम्मान मिला है वो वापस करके अटेंशन मिल सकता है वो इश्यू पे, वो नाराज़ है. आई थिंक एवरीवन हैज़ अ राइट टू डू एंड प्रोटेस्ट इन देयर ओन वे. रितेश, मराठी आणि बॉलिवूडचा कशा पद्धतीने मिलाप बघायला मिळाला पुरस्कार सोहळ्यात? मी खरंच फिल्मफेअरमध्ये काम करत नाही म्हणून याची मला अजिबात माहिती नाही. रितेश, पुढच्या आठवड्यातच आता दिवाळी सुद्धा चालू होते, तर तुम्ही काही तयारी केलेली आहे घरच्यांनी? काही विशिष्ट पद्धतीने दिवाळी साजरी करायची आहे, फटाके आणलेले आहेत किंवा काही असं तुमची दिवाळी असते, कशी असते तुमची? शूटिंग करताना नेहमी मी लातूरला जातो गावी आणि तिकडे माझी दिवाळी साजरा करतो. काही लातूरची लहानपणीच्या दिवाळीची आठवण जी आमच्याबरोबर थोडीशी शेअर करायला नंतर कधी आरामात गप्पा मारू आपण. थँक्यू. हां जी. नमस्कार, मी रितेश देशमुख. आपल्या सर्वांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. काळजी घ्या, फटाके उडवताना नक्कीच आपण काळजी घ्या. लहान मुलांना खास करून मी सांगू इच्छितो की आपण जे फटाके उडवत आहे ते नक्की उडवा, परंतु